हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 3 मार्चला धुलीवंदन आहे. धुलीवंदन फक्त रंगांचा सण नाही, तर तो आपल्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण करण्याचा सण आहे. आपल्या आयुष्यात आनंद आणण्याचा सण आहे. आपल्या आयुष्यातली नकारात्मकता दूर करण्याचा सण आहे. पण आपण काय करतो? धुलीवंदनला फक्त धुरवड खेळतो, एकमेकांना रंग लावतो. तर हा सण खूप महत्त्वाचा आहे. या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असत आणि यासोबत आपल्याला भगवान विष्णूंची एक पूजा सुद्धा करायची असते. भगवान विष्णूंसोबत आपल्याला धुलीवंदन खेळायचे असते. सगळ्यात आधी अधिकार त्यांचा आहे. धुलीवंदन खेळण्याचा सगळ्यात पहिला सण भगवान श्रीकृष्ण आणि राधेचा आहे, माता राधेचा. या दोघांचा हा सण आहे. रंगांचा सण सगळ्यात आधी तेच खेळायचे आणि रंगांमध्ये मग्न होऊन जायचे. प्रेमाचा रंग, धुलीवंदन म्हणजे प्रेमाचा रंग. तर या दिवशी फक्त गुलाल उधळू नका, एकमेकांना रंग लावू नका. तर या दिवशी श्रीकृष्ण भगवानांसोबत तुम्ही पूजा करा, त्यांच्यासोबत तुम्ही धुलीवंदन खेळा. करून बघा. आज मी तुम्हाला भगवान श्रीकृष्णांसोबत आपल्याला धुलीवंदन कशा पद्धतीने साजरी करायचे आहे. आज मी तुम्हाला धुलीवंदनाच्या दिवशी काही उपाय करायला देणार आहे. ते उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या घराला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या मुलांना कोणाचीही नजर लागणार नाही. पैशांची तुम्हाला कधीही कमतरता भासणार नाही. अचानक धनप्राप्तीचे तुमचे मार्ग मोकळे होतील. असे उपाय मी तुम्हाला आज देणार आहे. फक्त ते उपाय विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने करा, म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि सगळ्यात शेवटचा जो उपाय आहे तो म्हणजे धनवृद्धीसाठी. हा उपाय तुम्हाला धनवृद्धी देऊन जाईल, म्हणजे तुमच्या घरात पैशांची तुम्हाला कधीही कमतरता भासणार नाही. असा हा उपाय आहे. तो उपाय धनवृद्धीचा मी तुम्हाला सगळ्यात शेवटी देईल. तर यासाठी व्हिडिओ नक्की बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीकृष्णांसोबत आपल्याला धुलीवंदन कशा पद्धतीने खेळायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. थोडासा खोकला झाला आहे, माझा आवाज तुम्हाला खराब येईल. मला थोडा खोकला झाला आहे तर आवाज थोडासा खराब येईल, तेवढं मला तुम्ही समजून घ्या. नेहमी आपण एकमेकांसोबत धुलीवंदन खेळत असतो, रंग लावतो, परंतु हा सण भगवान श्रीकृष्णांचा आणि राधा मातेचा आहे. तर या दिवशी तुम्हाला जसं शक्य होईल, मेन म्हणजे सकाळी करा. महिलांनी हा व्हिडिओ नक्की बघा, हेच मी सांगते. म्हणजे महिलांना हा व्हिडिओ बघणं खूप 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 जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही मी जे सांगितले उपाय ते केले आणि तुम्ही श्रीकृष्णांसोबत धुलीवंदन साजरे केले, तुम्हीही करा, तुमच्या मुलांनाही सांगा, म्हणजे आपल्या मुलांना सुद्धा या गोष्टी कळतील, त्यांना सुद्धाही कळायला पाहिजे. जर तुम्ही त्यांच्यासोबत म्हणजे देवांसोबत सुद्धा आपल्याला धुलीवंदन खेळायचे आहे तर आपल्या नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल, आपल्या कुटुंबात सौख्य नांदेल, आपल्या कुटुंबात सगळ्या काही गोष्टी चांगल्या होतील. तर सकाळी काय करायचं? सकाळी शुचिर्भूत झाल्यानंतर भगवान श्रीकृष्णांची आणि देवांची, सगळ्यांची, आपल्या महाराजांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला भगवान श्रीकृष्णांना गुलाल अर्पण करायचं आहे. त्यांच्या चरणी थोडासा गुलाल अर्पण करा. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर भगवान विष्णूंचा, आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा या दिवशी अभिषेक करा. पाण्याने केला तरी सुद्धा चालेल. आणि आपल्या महाराजांना सुद्धा गुलाल अर्पण करा, त्यांच्या चरणी अर्पण करा. म्हणजे त्यांच्यासोबत आधी आपल्याला होळी खेळायची आहे, धुलीवंदन साजरी करायची आहे. त्यानंतर आपला जो मित्र परिवार आहे त्यांच्यासोबत आपल्याला साजरी करायची आहे. सगळ्यात आधी आपल्या देवाचं स्थान येतं, नंतर इतरांचं असतं. त्यानंतर ओम क्लीम कृष्णाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. श्रीकृष्णांसमोर बसून मनाने, पूर्ण श्रद्धेने करा. नाहीतर मग असं होईल की भावनाताई काही सांगतात, असं करू नका. विश्वास ठेवा. 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आणि तुम्ही करणार, तुमच्यासोबत तुमच्या मुलाला सांगा. 11 वेळा मंत्र म्हणायला काहीच वेळ लागत नाही. आणि प्रत्येकाला, घरातल्या प्रत्येक व्यक्तीला हे तुम्ही करायला सांगायचं. गुलाल अर्पण करायचा, 11 वेळा हा मंत्र म्हणायचा. म्हणजे सगळ्यांना आधी श्रीकृष्णांसोबत गुलाल खेळू द्या, देवांसोबत खेळू द्या, आपल्या महाराजांसोबत, किंवा सगळ्या देवांना थोडा थोडा गुलाल अर्पण केला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. आणि त्यानंतर खेळायचं. आणि आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाका आणि मीठ टाका. जर खडा मीठ असेल तर अतिशय उत्तम, नसेल तर रॉक सॉल्ट घ्या. ते पण नसेल तर साधं मीठ घ्या आणि त्याच्याने तुम्हाला आंघोळ करायचे. यामुळे काय होईल, म्हणजे प्रत्येकाने चिमूटभर टाकायचं, म्हणजे तुमच्या घरातली, म्हणजे तुमच्यामधली जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होईल, तुमचा ओरा क्लीन होणार आहे.
तुमच्यामध्ये ज्या काही वाईट दोष आलेले आहेत ते दूर होतील. आणि या दिवशी सकाळी आणि सायंकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि सगळ्या देवांना मनोभावे प्रार्थना करायची, माझ्या आयुष्यात सुख शांती, सगळ्यांना चांगले आरोग्य नांदू. आता नजर दोष, कर्णीबाधा आपल्या मुलांना किंवा आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला नजर लागत असते. तर तुम्हाला यासाठी काय करायचं आहे, सकाळी किंवा सायंकाळी तुम्ही करू शकता. गुलाल घ्या चिमूटभर आणि तो गुलाल तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून 3 वेळा तो गुलाल 3 वेळा तुम्हाला फिरवायचा आहे, जसं आपण नजर काढतो त्या पद्धतीने. आणि त्यानंतर तो गुलाल वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा एखाद्या कुंडीमध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल झाडाच्या, फक्त तुळशीमध्ये टाकायचं नाही. यामुळे तुमच्या कुटुंबाला कोणाची नजर लागली असेल तर ती दूर होईल. मनशांतीसाठी आपल्या मनाला कुठेतरी शांती मिळावी, आपल्या मनातली सगळी निगेटिव्हिटी दूर व्हावी, आपला स्ट्रेस निघून जावा, यासाठी गुलाल घ्या किंवा पिवळा रंग घ्या. तो रंग देवांसमोर ठेवा. 5 मिनिटं देवांसमोर बसा, डोळे बंद करा आणि आनंद 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 असं 3 वेळा म्हणा. नंतर तो गुलाल तुळशीला अर्पण करा. यामुळे तुम्हाला कुठेतरी मनशांती मिळेल. पैशांचे जेव्हा आपल्याला समस्या येतात किंवा काहीतरी अडचण येतात, त्यामुळे काय होतं की आपल्याला खूप टेन्शन येतं. आणि मला अशा बरेच कमेंट्स येत असतात, काही ना काही अडचणी आहेत प्रत्येकाला. तर ताई आमचं घरात म्हणजे आम्हाला करमत नाही, असं वाटतं कुठंतरी चाललं जावं, खूप समस्या आहेत. म्हणूनच तुम्ही हा उपाय नक्की करा. हे मी तुम्हाला जे सांगितलं ते उपाय नक्की करा. आता जो उपाय तुम्ही वाट बघत होते तो उपाय धनवृद्धीसाठी, तर त्यासाठी एक वेलची घ्यायची आणि थोडा गुलाल घ्यायचा. तो तुम्हाला लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे आणि धूपदीप लावायचा. त्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आणि त्यानंतर ती वेलची आणि तो गुलाल देवाजवळ राहू द्यायचा. लक्ष्मी मातेसमोर राहू द्या किंवा देवाजवळ कुठेतरी बाजूला ठेवा. तसाच दिवसभर राहू द्यायचा धुलीवंदनच्या दिवशी. आणि धुलीवंदनच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला धुलीवंदन साजरे करायचे आहे. मी तरी अशाच पद्धतीने करते. मी ज्या पद्धतीने करते, मी ज्या सेवा करते, जे सण साजरे करते, तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि जेव्हापासून मी करायला लागली ना, मला खूप बदल दिसत आहे. म्हणून तुमच्या आयुष्यातसुद्धा बदल व्हावे, तुमच्यामधली नकारात्मकता दूर व्हावी, तुमच्यामध्ये सुद्धा चांगले गुण यावे, यासाठी मी तुम्हाला सांगत असते. आता याचा अर्थ असा नाही की म्हणजे माझ्यामध्ये खूप चांगले गुण आहेत, मी खूप चांगली आहे, असं काहीच नाही. आपण मनुष्याने जन्म घेतला आहे, प्रत्येकामध्ये वाईट गुण असतातच. ते वाईट गुण काढून टाकण्यासाठी आपल्याला अध्यात्मात यावं लागतं, अध्यात्म करावं लागतं. आणि हे जे विशेष दिवस असतात, या दिवशी आपल्याला काही उपाय, काही सेवा करायच्या असतात. ते केल्यानेच आपल्यामधली नकारात्मकता दूर होत असते. आपले षडरिपू जागृत होऊ नये, ते जर जागृत झाले तर त्यामुळे आपल्याला अनेक अडचणी येतात. म्हणून हे उपाय करावे, अशीच माझी इच्छा आहे, दुसरं काही नाही. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.